ओम शांती। आज आहे 26 नोव्हेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता विश्वसेवाधारी आहात। तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये देहाभिमान यायला नको आहे। प्रश्न आहे, कोणती एक सवय ईश्वरीय कायद्याच्या विरुद्ध आहे ज्यामुळे खूप नुकसान होते? उत्तर आहे, कोणत्याही सिनेमाच्या गोष्टी वाचणे अथवा ऐकणे, कादंबऱ्या वाचणे या सवयी ईश्वरीय कायद्याच्या विरुद्ध आहेत। यामुळे खूप नुकसान होते। बाबांची मनाई आहे, मुलांनो, तुम्हाला अशी कोणतीही पुस्तके वाचायची नाही। जर कोणी ब्रह्माकुमार कुमारी अशी पुस्तके वाचत असतील तर त्यांना सावध करायचे आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. मुख्य ध्येय असलेले चित्र नेहमी समोर ठेवायचे आहे। नशा असावा की आम्ही आता श्रीमंतावर विश्वाचे मालक बनत आहोत। आम्ही अशा फुलांच्या बागेमध्ये जात आहोत जेथे गेल्यावर आमचे नेत्र शीतल होतील। 2. ईश्वरीय सेवेची खूप खूप आवड ठेवायची आहे। मोठ्या मनाने तसेच उत्साहाने मोठमोठ्या चित्रांच्या आधारे सेवा करायची आहे। गरीबापासून राजकुमार बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, कर्मांच्या गुह्य गतीला जाणून घेऊन गतिस्थगतीचा निवाडा करणारे बाबा सारखे दुःख हरता सुख करता भव। स्पष्टीकरण आहे, अजूनपर्यंत आपल्याच जीवन कहाणीला पाहण्यात आणि ऐकण्यात मग्न राहू नका, परंतु प्रत्येकाच्या कर्मांच्या गतीला जाणून घेऊन गतिस्थगती देण्याचा निवाडा करा। बाबा सारखा दुःखहर्ता सुखकर्ताचा अभिनय करा। आपल्या रचनेच्या दुर्हळ अशांतीच्या समस्येला समाप्त करा। त्यांना महादान आणि वरदान द्या। स्वतः करिता सुविधा घेऊ नका, आता तर दाता बनून द्यायला हवे। जर सुविधेच्या आधारावर स्वतःच्या उन्नतीमध्ये अथवा सेवेमध्ये अल्पकाळाकरिता सफलता जरी प्राप्त झाली तरी सुद्धा आज महान बनणार आणि उद्या महानतेची तहानलेली आत्मा बनून जाल। स्लोगन आहे, अनुभूतीन होणे ही युद्धाची स्थिती आहे, योद्धान बनता योगी बना। ओम शांती।